शेवग्याचे लाडू तयार करण्यासाठी इथे मी शेवग्याची पानं घेतलेली आहेत। ती पानं जी आहेत ती कवळी अशी पोपटी रंगाचीच पानं आपल्याला घ्यायची आहेत। ह्या पानांचे देठ काढून टाकायचे। यानंतर पानं स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायची आणि कॉटनच्या कपड्यावर घरातच सुकत घालायची। पानं मी सुकवून घेतलेली आहेत। आता ह्याची आपण पावडर तयार करून घेऊया। तर इथे बघा, ही मोरिंगा पावडर मी तयार करून घेतली आणि चांगली चाळून घेतलेली आहे। आता हे बाजूला ठेवून देऊया। इथे 15 ते 20 काजू घेतलेले आहेत, 4 वेलची घेतलेली आहेत आणि ते बारीक करून घेतली। कढईमध्ये थोडंसं तूप काढून घेतलं। गरम झाल्यानंतर पाव कप इथे बारीक रवा घालायचा। रवा चांगला भाजून घ्यायचा। यामध्येच 1 कप गव्हाचं पीठ घातलेलं आहे, ते सुद्धा मध्यम आचेवर चांगलं भाजून घ्यायचं। 2 चमचे डेसिकेटेड कोकोनट ह्यामध्ये घातलेला आहे आणि रवा चांगला भाजून घेतला। 2 चमचे तूप आता ह्यामध्ये घातलेला आहे आणि ह्यामध्ये मोरिंग्याची पावडर घातलेली आहे, म्हणजे शेवग्याच्या पानांची पावडर, आणि ही देखील चांगलं मस्त असं परतून घेतलेलं आहे। यानंतर ह्यामध्ये ड्रायफ्रूटची पावडर घालून टाकली। यामध्ये थोडंसं जायफळ किसून घातलं आणि चांगलं हे भाजून घेतलेला आहे। यानंतर परातीमध्ये काढून टाकलं। पाऊण कप गूळ घेतलेला आहे, त्यामध्ये 1 चमचा पाणी आणि 1 चमचा साजूक तूप घेतलेला आहे। गुळाचा पाक न करता गूळ फक्त आपल्याला विरघळवून घ्यायचा आहे। विरघळलेला गूळ ह्या मिश्रणामध्ये घालायचा आणि 5 ते 7 मिनिटं ह्याला चांगलं थंड करून घ्यायचं। यानंतर याच्या गुठळ्या सोडवून घ्यायच्या आणि ह्याचे छोटे छोटे लाडू तयार करून घ्यायचे। अतिशय पौष्टिक हे लाडू तयार होतात। रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका। धन्यवाद। बाय बाय।